तर मित्रांनो आता आलो आमच्या मेन चौकामध्ये. तर ही अशी मूर्ती आहे बघा, रामदास स्वामींनी स्थापना केलेली मूर्ती आहे. वाळूपासून बनवली होती मूर्ती. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आज लवकर पाखराला आलोय. ह्या 10-15 दिवसात तुम्हाला सांगतो पाखरं जितकी गोळा होऊन आली ती कुठली बाहेरच्या देशात आली ती का आपल्या देशात येते का कायच कळलं नाही. तुम्हाला सांगतो या 15 दिवसात इतकं पाखरं जे वाढलंय तुम्हाला सांगतो. 2 ते 3 दिवस जर नाही राखलं पाखरं सोपाडा सापच करते तुम्हाला सांगतो. तर आता हे अजून कोण आला गाडीला हार्नच वाजवायला लागलाय. आता इथं आम्ही आधीच बसलो वैतागून व्हिडिओ काढायला. तुम्हाला सांगतो व्हिडिओ काढायला मी काय सोपं नाही हो. तुम्हाला सांगतो व्हिडिओ काढायचा हे बंद करा म्हणजे काय चेष्टच काम आहे का. ही व्हिडिओ काढायची एक बघायला माणसाला जोर येते. व्हिडिओ एक लाईक करायचं म्हणलं ना. घरी व्हिडिओ काढायला बसलो असा कोणता शेजारी टपलेला आहेच. तुम्हाला सांगतो दुसरं काय तर बोलायचं झालं मागणं कोणतरी हारण वाजवलेला आहेच. असा काय व्हिडिओ बनवायला घेतला का त्या व्हिडिओ बनवायला मुहूर्त नाहीच. आणि आपण व्हिडिओ म्हणजे काय असं हायफाय व्हिडिओ नसते आपले. तुम्हाला माहिती आहे सगळं गावठी बिवटी सगळे व्हिडिओ असते. आता हे बायको घरी सुद्धा विसरत नाही त्यात इथं येऊन विसरायला लागली आहे. ते आता ते एक दोन गडे आले तुम्हाला सांगतो. ते तळ्यावर म्हणते ते नवरा बायको काय करते ते स्टँड लावले म्हणते ते काय करते ते काय करायचं. तर ह्या पाखराशांनी एवढा त्रास केला आहे तुम्हाला सांगतो. तिला म्हणलं आता चल तू एका कोपऱ्यात उभा राहा मी एका कोपऱ्यात उभा राहतो म्हणलं. कसे पाखरं म्हणले ती बघून म्हणलं. आणि तांदूळ हे टाकलं ना खात नाही ते. तर हे असा विषय असतोय. व्हिडिओ काढायचं म्हणजे काय सोपं काम नसते. मंत्री संत्री आमदार खासदार व्हिडिओमध्ये बोलताना म्हणजे माईकवर बोलताना चुकत असते ते. मग आम्ही तर काय साधी माणसं आहे गावाकड्यातली माणसं आम्ही. तर काय एखादा जर शब्द आमचा चुकला बोलताना हे तर माफ करा. तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय नाही ही बी सांगा. तर आमचं ती तसला ह्याचा माईक आहे वायरलेस माईक म्हणते त्या 200 फुटावरनं जरी गेलं तरी सुद्धा ती आवाज खेचून घेते असला माईक आहे. त्या ती माईक सुद्धा तुम्हाला आता आहे काय तुम्हाला सांगतो मधनंच उठून पळते. तुम्हाला दाखवते कसा सिस्टम आहे. असे मुकाट्या दगड हाणून नाही जात पाखरं. तो इकडे घवायचा आणि हे आपलं आड आहे. डाळिंबाची बाग आपली तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. ह्या पडेलच्या तरवड्या झाडावर लय बसतील पाखरं. हे आपल्या झाडावर अशी कळी निघाली बघा. तर तेवढी वैरण बास का मॅडम आमची वैरण घेऊन चालली शेरडाशानला. बरं मित्रांनो मला सांगा ही आपल्या झाडावरची जी कळी आणि हे जे सेटिंग झालेला माल आहे तर ह्याला काय करावं सांगा. शेडनेट मारावं का कागद मारून घ्यावा मला सांगा. प्रत्येक फळाला कागद मारलेला चांगला का ह्याकडं आणि त्याकडला असा शेडनेट मारलेला बघा बरा आहे. तर कारण काय काय लाईनीला का नाही मधनं झाडं बी नाही ते हो का असं मधनं लय मोकळी झाडं आहे ते. मग त्याच्यामुळं काय करावं काय कळणार तुम्ही जरा कमेंट करून सांगले तर बरं होईल. असं माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही एक सांगायला पाहिजे कमेंट करायला पाहिजे. बघा हे बघा मित्रांनो ही ज्वारी अशी जिकडं जिकडं पहिलं असं पावसाळ्यात पाणी जे साठलं होतं नाही त्या साईडला ज्वारी बारीक आली आहे
आणि असं जिकडं खताचं रान आहे तिकडं बघा असं चांगली ज्वारी आलेली आहे बघा. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला जर मित्रांनो हरणा ऐकू आला गाडीचा तर बघा इथं या तळ्यावर काय विषय झाला लाईट बी टिकत नाही हो. मग ही मोटरचं हे जरा थोडंसं काम आहे या तळ्यातल्या. मग इथं येऊन ते आता हॉर्न वाजवत होते. हे गहू आपलं बघा घर आहे असं वर आपलं. आणि ही जी झाडं लावली ती आपल्या शेरडाशांना लावलेली असं. ह्याला काय भागात सुबाबळ बी म्हणते ते, काय भागात तरवडाची झाडं म्हणते ती. ह्यांना असे बुडकासे एवढं झाले बघा. तर चला मित्रांनो आता जरा जेवण करतो मस्तपैकी. ह्या आपल्याकडं गाजर बी आहेत बघा. कोणाला गाजरं जर पाहिजे असली तर डायरेक्ट कमेंट करायची आणि गाजरं खायला येईल. गाजरं आहेत. तुम्हाला सांगतो पलीकडल्या साईडला हे हरभरे डाळ सुद्धा आले तर खायला. हरभरे डाळ तर लय भारी येईल. तेव्हा हे हरभरे डाळ आहे एक नंबर. हरभरे डाळ आहे तुम्हाला सांगतो खायला. बघा इथं थोडासा लसूण सुद्धा आहे बघा. सकाळी मस्त पाणी पित नाही लवकर. तेवढं पाणी कधी पुरायचं त्याला. आईला तुला उगाचच म्हणलं बघ. ती मागाई वैरण कोणाला टाकली. तो मोठाच भारा आणला होता. हो हे शिळे मोर एक ताट आहेत. ह्या शिळे मोर एक एकच ताट राहिले शहराच्या मोर. काय चाललंय या बाय बाय. हे मोरगासा बॅग आहे त्यात 2. तर मित्रांनो आता बघा मी निघालोय मारुतीच्या दर्शनासाठी. तर हे मंदिर आहे बघा. आता मी चाललोय ते देवळे गावात मंदिर आहे तालुका सांगोला. तर ह्या गावात मंदिर आहे निघालोय. तर आता लोकांचा झोपायचा टाईम आणि आमचा मंदिरात यायचा टाईम. संध्याकाळी किती जर उशीर झाला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो पुजारी मामा मंदिरात हजरच असतात. तर मित्रांनो बघा मंदिरात आलो. तर असं मंदिर आहे. इकडं माझा मित्र आहे दर्शन घ्यायला आलाय. पुजारी मामा उभा राहा की. प्राचीन काळापासून असलेलं हे ऐतिहासिक मंदिर आहे. तर हे अशी मूर्ती आहे बघा. रामदास स्वामींनी स्थापना केलेली मूर्ती आहे. वाळूपासून बनवली ती मूर्ती. तर मित्रांनो आता देवदर्शन झालं एकदम मस्तपैकी. तर गुड नाईट सर्व यूट्यूब फॅमिलीला. बाय बाय.